नमस्कार मित्रांनो, जय बाळूमामा. सर्वांचं स्वागत आहे आषाढी वारी स्पेशल बाळूमामा पालखी वेळापत्रकमध्ये. सन 2026 ची आषाढी वारी देवशयनी एकादशी शनिवारी 25 जुलै रोजी साजरी होत आहे. यानिमित्त सद्गुरू संत बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर तर्फे बाळूमामाच्या सर्व 1 ते 19 पालख्या सोहळ्याचे भव्य आषाढी एकादशी सोहळे विविध ठिकाणी आयोजित केले जातात. बाळूमामाच्या पालख्या आणि मेंढ्याचे कळप या परंपरेची एक भाग म्हणून अनेक ठिकाणी बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत भक्तिमय वातावरणात हा उत्सव संपन्न होतो. बाळूमामा पालखी आषाढी एकादशीचे मुक्काम वेळापत्रक 2026. पालखी सोहळा बग्गे 25 जुलै 2026 रोजीच्या आषाढी एकादशी निमित्त अधिकृत सोहळा मुक्काम वेळापत्रक ठिकाणी. पालखी क्रमांक 1 हतरंगी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव. पालखी क्रमांक 2 मुंगळी तालुका गुंजी खानपूर जिल्हा बेळगाव. पालखी क्रमांक 3 यमळ तालुका रायबा जिल्हा बेळगाव. पालखी क्रमांक 4 अक्कलकोट जिल्हा सोलापूर. पालखी क्रमांक 5 बेळगाव जिल्हा बेळगाव. पालखी क्रमांक 6 करंबळ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. पालखी क्रमांक 7 निपाणी तालुका चिंचोली जिल्हा बेळगाव. पालखी क्रमांक 8 शिरगुंबी तालुका चिंचोली जिल्हा बेळगाव. पालखी क्रमांक 9 कागलवाडा जिल्हा बेळगाव. पालखी क्रमांक 10 अथणी जिल्हा बेळगाव. पालखी क्रमांक 10 अथणी जिल्हा बेळगाव. पालखी क्रमांक 11 सांगली जिल्हा सांगली. पालखी क्रमांक 12 मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली. पालखी क्रमांक 13 विटा तालुका खानपूर जिल्हा सांगली. पालखी क्रमांक 14 कन्हा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर. पालखी क्रमांक 15 टेंभुर्णी तालुका मांठा जिल्हा सोलापूर. आभारी राहुलदादा वाघमोडे दत्ता शेटमाळ यांची वतीने पुणे सोलापूर हायवेवर भव्य सोहळा. पालखी क्रमांक 16 जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे. पालखी क्रमांक 17 नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे. पालखी क्रमांक 18 बारामती जिल्हा पुणे. पालखी क्रमांक 19 आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर. मुख्य मंदिरातळ. विशेष नोंद: या सर्व बग्यामध्ये 19 बग्याचे मेंढ्यांच्या कळपाची आषाढी एकादशी निमित्त हे मुख्य उत्सव तळ आहे. शनिवारी 25 जुलै 2026 रोजी या सर्व ठिकाणी महाप्रसाद आणि भंडारा उत्सव संपन्न होईल. सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर सर्व 1 ते 19 पालखी सोहळ्याची बग्याची आषाढी एकादशी निमित्त 25 जुलै जिल्ह्यानिहाय संपूर्ण माहिती सविस्तर. कोल्हापूर जिल्हा मुख्य तळ. पालखी क्रमांक 19 आदमापूर तालुका भुदरगड. विशिष्ट: हा बाळूमामाचा मुख्य बगा असून मुख्य मंदिर तळावरच आषाढी एकादशीचे मुख्य सोहळा पार पडेल. बेळगाव जिल्हा कर्नाटक सीमा भाग. पालखी क्रमांक 1 हतरंगी तालुका हुक्केरी राष्ट्रीय महामार्गाजवळ भव्य उत्सव. पालखी क्रमांक 2 मुंगळी तालुका खानपूर जिल्हा गुंजी. जंगलाच्या आणि डोंगरात भागात मेंढ्याचा मुक्काम. पालखी क्रमांक 3 यमळ तालुका रायबा स्थानिक भाविकांच्या वतीने भंडारा. पालखी क्रमांक 5 बेळगाव शहराचे मुख्य मंदिर परिसर किंवा उपनगरात सोहळा. पालखी क्रमांक 7 निपाणी तालुका चिंचोली निपाणी परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत तळ. पालखी क्रमांक 8 शिरगुंबी तालुका चिंचोली कृष्णा नदी काठच्या भागात सोहळा. पालखी क्रमांक 9 कागलवाड मिरज अथणी रोडवरील मुख्य मुक्काम. पालखी क्रमांक 10 अथणी शहर परिसरात विस्तीर्ण माळावर बग्याचा मुक्काम सोलापूर जिल्हा. पालखी क्रमांक 4 अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज नगरीत बाळूमामाच्या बग्याचा भव्य सोहळा. पालखी क्रमांक 6 करंब तालुका पंढरपूर
पंढरपूरच्या अगदी जवळ असलेले येथे वारकरी मामाच्या भक्तांची मोठी गर्दी असते. पालखी क्रमांक 14 कन्हाळा तालुका करमाळा करमाळा भागातील स्थानिक भक्ताद्वारे महाप्रसाद. पालखी क्रमांक 15 टेंभुर्णी माठा विशेष सोहळा विशेष सोहळा कारभारी राहुल दादा वाघमोडे यांनी दत्त शेठ माळी यांच्या वतीने पुणे सोलापूर हायवेवर सर्वात मोठे रिंगण आणि भंडारा उत्सव होईल. सांगली जिल्हा पालखी क्रमांक 11 सांगली शहर सांगली आणि कृष्णा काठच्या भागात महाप्रसाद वाटप. पालखी क्रमांक 12 मिरज तालुका मिरज शहर परिसरातील विस्तीर्ण मैदानावर मुक्काम. पालखी क्रमांक 13 विटा तालुका खानपूर आणि विटा घाटामध्ये परिसरातील मुक्काम. पुणे जिल्हा पालखी क्रमांक 16 जेजुरी तालुका पुरंदर खंडोबा देवाच्या नगरीत गडकोटच्या पायथ्याला पिवळा धमक भंडारा उत्सव. पालखी क्रमांक 17 नारायणपूर तालुका पुरंदर श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर पायथा परिसर. पालखी क्रमांक 18 बारामती शहर किंवा MIDC जवळ माळावरच भव्य सोहळा. सर्व पालख्याचे सामायिक नियम व विशिष्ट. भंडारा व महाप्रसाद शनिवारी 25 जुलै 2026 रोजी वरील सर्व 19 ठिकाणी सकाळी बाळूमामाच्या पादुकेचे पूजन, दुपारी नैवेद्य आणि त्यानंतर अखंड महाप्रसाद भंडारा सुरू राहील. वेळ सर्व ठिकाणी मुख्य आरती दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता होईल. तुम्हाला 19 पालख्याबद्दल माहिती कशी वाटली ते नक्की सांगा. पालखी रिंगण सोहळा 25 जुलै 2026 आषाढी एकादशी दिवशी सर्व प्रमुख तळावर 2 वेळेस मुख्य रिंगण आणि आरती सोहळा होतो. दुपारी रिंगण आरती दुपारी 11:30 ते 12:30 यानंतर महाप्रसाद भंडारा सुरू होतो. संध्याकाळी रिंगण व काकडा आरती संध्याकाळी 6:30 ते 7:30. नंतर पुढील मार्ग 26 जुलै 2026 पासून आषाढी एकादशी मुख्य मुक्काम संपल्यानंतर रविवारी 26 जुलै 2026 पासून सर्व 19 बग्गे आणि मेंढ्याचे कळप खालील प्रमाणे मार्गस्थ होते. बग्गा क्रमांक 1, 2, 7, 8 बेळगाव निपाणी हतरी परिसर. हे कळप कर्नाटक सीमा भागातून हळूहळू गारगोटी आणि राजधानी नगरीत कोल्हापूर डोंगरात भागाकडे परती प्रवास सुरू करेल. 3, 9 आणि 10 कागदवाड थगणी हे बग्गे कृष्णा नदीकाठच्या गावातून प्रवास करत सांगली आणि मिरज ग्रामीण भागाकडे मार्गस्थ होते. 4, 6 आणि 14 अक्कलकोट करमाळा हे सोलापूर जिल्ह्यात उत्तर भागातून मराठवाडा सीमा धाराशिव बीड किंवा पंढरपूर ग्रामीण भागात फिरतीवर राहील. 11, 12 आणि 13 सांगली मिरज आणि विटा. सांगली जिल्हा हे कळप सातारा जिल्हा आणि खानपूर विटा घाटातील च्या दिशेने पुढे सरकतील. 15, 17, 16, 18 टेंभुर्णी जेजुरी नारायणपूर आणि बारामती हे पुणे आणि सोलापूर या हायवे लगतच्या गावातून प्रवास करत अहमदनगर जिल्हा किंवा परतीच्या प्रवासासाठी फलटण सातारा मार्गाकडे वळतील. 19 आदमापूर मुख्य मंदिर. हा मुख्य बग्गा आदमापूर परिसरात भुदरगड आणि कागल तालुक्यातील स्थानिक गावामध्ये वास्तव्यात राहील. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. याची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की बाळूमामांच्या नावानं चांगलं लिहायला विसरू नका. पांडुरंग हरी बाळूमामा शिवअवतारी विठ्ठल जय जय विठ्ठल जय बाळूमामा. धन्यवाद.